मागणी आहे तर मोठा म्हणजे इथून आता आपण बघितलं तर अर्धा पॅसेज आहे ना पूर्ण अर्धा रोड सुका आहे, मधला पॅसेजेस पाण्याने भरलेला आहे आणि त्याच्या पुढचा पॅसेज आहे तोही सुका आहे. तर तेवढ्याच भागामध्ये काय झालेले आणि आता पावसाळा तोंडावर आलेला, पावसाळा सुरूच झालेला आहे म्हणायचं तर काय झालेलं आहे की ही नाले साफसफाई झालेली नाही आहे. तर त्या अनुषंगाने मी अधिकाऱ्यांना सांगितलं की तुम्ही स्वतः इथे या, स्वतः बघा की आपल्याला तिथे काय करता येईल. लोकांना रोज रोज उत्तरं आपण देतोय पण त्याच्यामुळे त्यांचं समाधान होत नाही आहे. आपण जर स्वतः तिथे येऊन बघितलं तर आता आमचे वॉर्ड ऑफिसरांनी सांगितलेलं आहे की जिथे जिथे आता हे खूप ठिकाणी नाल्यावरच एन्क्रोचमेंट आहे, तर पण जिथे जागा खुली असेल तिथे आपण ते तोडू आणि त्याच्यामधून गाळ काढू आणि तिथून आपल्याला काय इफेक्ट भेटतो. आणि काही घरं पण तुटलेली आहेत, तर ते घरं तुटलेली आहेत आणि पाण्याच्या लाईन आहेत त्या गटरामध्ये त्यासुद्धा. आणि आता आपण स्टब लावलेले आहेत तर लोकांना विनंती करते की आपण त्या जे गटरामध्ये जे पाण्याची लाईन आहे त्याचं पाणी न वापरता स्टबवरून तुम्ही लाईनिंग घ्या. म्हणजे आपल्याला गटरामधले जे पण पाण्याचे पाईप तुम्हाला घाण पाणी येत असेल, लिकेज होतं कधी कधी, तर ते तुमच्या आरोग्याला हानिकारक आहे. त्याच्यासाठी जे स्टब लावलेले आहे 2 ते 3 करोड रुपये खर्च केले आता वॉर्ड ऑफिसरांनी, त्यांनी स्टब लावून घेतलेले आहे. तर माझे सर्व सिद्धार्थ कॉलनीच्या नागरिकांना विनंती असेल की तुम्ही महानगरपालिकेशी संपर्क करून जे तुमच्या पाण्याची लाईन आतमध्ये आहेत ती तुम्ही स्टबवरून घेऊन नंतरसुद्धा आपल्याला, कारण हे की जे दत्तक वस्तीमध्ये काम करतात त्यांचं मानधन कमी आहे तर त्यांनाही मानधन थोडंसं वाढवून द्यावं आणि ज्या दत्तक वस्ती आहेत त्यांनी तिथं काम चांगलं करावं. कारण आज मी बघितलं तर खूप साऱ्या गल्ल्या आहेत आणि गल्ल्यामधला नीट काढल्या जात नाही. आता साथीचे रोग सुरू झाले तर महानगरपालिकेकडून जास्तीत जास्त प्रयत्न करेन की सर्व गल्ल्या साफ करून घ्यायचा. आणि त्याचप्रमाणे लोकांनाही सांगू इच्छिते की आपण सुद्धा सर्व जनतेने मला सहकार्य करावं की आपण सुद्धा कचरा गटरामध्ये टाकू नका. जे काही असेल कचरा तुमच्या डब्यामध्ये टाका. काही गोष्टी आपण पटकन टाकून देतो आणि तिथे ते प्लास्टिक साचल्या जातं. प्लास्टिक साचल्यानंतर तो नाला तुंबतो आणि नाला तुंबल्याच्या नंतर आपल्या घरामध्ये पाणी. तर त्याच्यामुळे सर्वांना माझी सिद्धार्थ कॉलनीच्या नाही तर सर्व आपल्या चेंबूरकर वासियांना विनंती आहे की तुम्ही प्लास्टिक मुक्त आपल्याला मुंबई करायची. प्लास्टिक आपण ह्याच्यामध्ये टाकू नका, गटरामध्ये टाकू नका, प्लास्टिकच्या बॉटल्स टाकू नका आणि जो कचरा असेल सुका आणि ओला तो वेगळा करा आणि जे दत्तक वस्ती येतील त्यांच्याकडून तुम्ही त्यांना द्या, ते घेऊन. आम्ही सिद्धार्थ कॉलनीमध्ये राहतोय. सिद्धार्थ कॉलनीमध्ये माझं नाव वंदना कांबळे आहे आणि आज कित्येक वर्ष जे रस्त्यावरती पाणी साचतंय त्या पाणी साचण्याबद्दल मॅडमनी पण आणि BMC वाल्यांनी पण खूप वेळा प्रयत्न केलेले आहेत. नाही असं नाही आहे, बरोबर मॅडम, केलेले आहेत प्रयत्न. पण काय होतं की जो गाळ आहे तो गाळ काढल्याच्या नंतर जास्तीत जास्त प्रमाणामध्ये पाणी व्हायला लागलेलं आहे. तर त्याच्यामुळे आता आम्ही स्वतः आमच्या नगरसेविका मराठे मॅडम या स्वतः आयुक्तांना, BMCचे जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांना देखील घेऊन आल्या आणि आम्ही आता सर्वांना त्यांना ऑफिसरवाल्यांना दाखवलेलं आहे
आणि त्यानंतर आता आम्ही असं ठरवण्यात मॅडमनी असं ठराव केलेलं आहे की ज्या ज्या म्हणजे नाल्यांवरती संपूर्ण पॅक आहे, नाल्यांचे पॅक केलेलं आहे ते काढून आणि त्याच्यानंतर तिथे तो ढापा बसवला जाईल आणि तो गाळ काढून घेतील आणि त्याच्यानंतर बघू पाण्याचं निवारण म्हणजे कसं थांबतंय की नाही आणि त्याच्यानंतर मग ते प्रयत्न करतील. पण अशीच आम्हाला शेवटपर्यंत मॅडम आमच्या पाठीशी राहून आम्हाला मदत करू देत आणि विभागामध्ये आणि त्यात नेहमी लक्ष देतातच त्या विभागामध्ये. इथे गटरचं एवढं पाणी साचतं की खूपच साचतं आणि खूप त्रास होतो. रोज मच्छर आणि शेपाळे किडेसुद्धा येतात इथे. दरवेळेस आम्ही महानगरपालिकेला कॉन्टॅक्ट करतो, लेटर पाठवतो, पण कोणीही त्यांचं ऑब्जेक्शन घेत नाही, कोणी ॲक्शन बी घेत नाही. तर आम्हाला खूप कंटाळा आला. कचरेवाला येत नाही, संडास साफ करणं येत नाही, पाण्याचा प्रॉब्लेम आहे, वास खूप येतो पाण्याचा, लाद्या बी तुटलेल्या खूप भरपूर या गोष्टीला. तर आम्हाला एकच म्हणायचं आहे की प्लीज आम्हाला मदत करा. आम्ही झोपडपडे राहतो पण चांगलं राहतो, तर त्यांची गटारी बी स्वच्छता ठेवा, आम्हाला बी स्वच्छ ठेवा. आज स्वतः नगरसेवक आहे ते चालत आल्यात पाण्यामध्ये. ते नगरसेविका खूप चांगले आहेत, इतके चांगले की ते स्वतः येतात ते साईटवर आणि आपली विजिट मारतात आणि सर्व कामं व्यवस्थित करून घेतात. ती खूप मोठी गोष्टी मराठेबाईची. बस जय भीम. या ठिकाणी तुम्हाला डेंगू, मलेरिया, टायफॉइड, परत चिकनगुनिया, कावीळ यासारखे अनेक पेशंट तुम्हाला या आजूबाजूच्या परिसरामध्ये हॉस्पिटलमध्ये तुम्हाला उपचार घेताना दिसतील. बाजूला सुश्रुत हॉस्पिटल आहे, बाजूला जैन हॉस्पिटल आहे. हॉस्पिटलवाले तर माणसं तर जे महानगरपालिकेचं हॉस्पिटल असून हे या ठिकाणी पेशंट ॲडमिटच करत नाही. बाजूला शताब्दी रुग्णालय, बाजूला राजावाडी रुग्णालय, परंतु ही जी मंडळी आहे ही सिद्धार्थ कॉलनीच्या पेशंटला ॲडमिटच करून घेत नाही. त्याच्यामुळं आता आम्हाला प्रायव्हेटमध्ये उपचार करण्याशिवाय पर्याय नाही. कारण हॉस्पिटल असू द्या किंवा राजावाडी असू द्या किंवा शताब्दी असू द्या, यांचं प्रायव्हेट हॉस्पिटलची कन्सल्ट असल्यामुळे एखादा पेशंट आल्यानंतर त्याला डायरेक्ट तुम्हाला सायनची किंवा KMची किंवा नायरची चिठ्ठी देतात. त्याच्यामुळं माणूस घाबरून त्या ठिकाणी मग प्रायव्हेटचा पर्याय शोधतो. त्याच्यामुळं लाखो रुपयाची आम्हाला या पाण्यामुळं आमच्या आरोग्यावरती लाखो रुपये खर्च करावा आम्हाला लागतात या ठिकाणी. काय झालं दरवर्षीप्रमाणे आता तुम्ही आता चॅनलच्या माध्यमातून आम्ही म्हणतो की मुख्यमंत्री आणि महापौरांना तुम्ही हा तुमचा व्हिडिओ जाईल अशी आम्हाला खात्री वाटते आणि या सिद्धार्थ कॉलनीला लवकरात लवकर न्याय मिळेल. गेल्या कित्येक वर्षापासून आम्ही हा त्रास सहन करतो आहे. मग जे प्रेत झालं एखादं तर प्रेत आम्हाला 4 ते 7च्या नंतर काढावं लागतं. एखादी हळद असेल तर आम्हाला 7च्या नंतर करावी लागते. एखादं कुठला सुखाचा कार्यक्रम किंवा दुःखाचा कार्यक्रम असेल तो आम्हाला 4 ते 7च्या नंतर करावा लागतो आहे. आज एवढी वाईट अवस्था आहे. मुंबईसारख्या शहरामध्ये आम्ही राहतो, या ठिकाणी आम्हाला अक्षरशः लाज वाटते. आणि आमचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री साहेब म्हणतात की आपल्याला मुंबई जी आहे स्वच्छ मुंबई करायची. महापौर मॅडम म्हणतात मुंबई ही स्वच्छ मुंबई करायची. आमची विनंती आहे महापौर मॅडमला की महापौर मॅडम आपण एकदा 5च्या दरम्यान किंवा 4च्या दरम्यान एकदा सिद्धार्थ कॉलनी ही मागासवर्गीयांची वस्ती आहे आणि ही मागासवर्गीयांची वस्ती असल्यामुळं कदाचित याच्याकडं संपूर्ण मंत्रिमंडळाचं किंवा महानगरपालिकेच्या महापौरांचं किंवा महापालिकेच्या आयुक्तांचं दुर्लक्ष आहे का, अशी आम्हाला थोडी शंका वाटते. कारण हा जो परिसर आहे KN गायकवाड मार्ग सिद्धार्थ कॉलनी चेंबूर नाका, हा जो पट्टा मागासवर्गीय लोकांचा या ठिकाणी 50,000ची वस्ती आहे आणि आज ह्या 50,000च्या वस्तीमध्ये आज एवढी वाईट परिस्थिती आहे की आम्हाला गेल्या 15-17 वर्षापासून हा सगळं नरक यातना भोगावं लागतं. तर मला वाटतं आता ही जी महानगरपालिकेचे उपायुक्त जी भोसले साहेब यांनी आणि यांच्या अधिकाऱ्यांनी आता या ठिकाणी व्हिजिट केलेली आहे. त्यांनी सांगितले सोमवारपासून आम्ही तुम्हाला या ठिकाणी काहीतरी पर्यायी मार्ग शोधतो म्हणूनसाठी. तर बघू आता आम्ही वाट बघतो. परंतु आमची महापौर मॅडमला एक विनंती आहे की त्यांनी सिद्धार्थ कॉलनी KN गायकवाड मार्ग चेंबूर या ठिकाणी नक्की व्हिजिट करा. मॅडम आपण जो संपूर्ण कचरामुक्त किंवा पाणीमुक्त मुंबई म्हणताय तर आपण एकदा नक्की या सिद्धार्थ कॉलनीला भेट द्याल अशी आपल्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही आमचा निरोप आपल्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करतो. आणि आपण हा व्हिडिओ बघून मॅडम आपण नक्कीच या व्हिडिओची आपण दखल घ्याल अशी आम्हाला खात्री वाटते. मग आता बघू ना, आता आलेत ना व्हिजिटसाठी इथून, म्हणजे त्यांनी जर काही म्हणजे केलं नाही तर मग पुढचं पाऊल उचलताच येईल ना. पाणी भरलंय म्हणजे पाणी 3:30 वाजल्यापासून 7:30 वाजेपर्यंत असतं आणि याचा त्रास म्हणजे एवढे मोठे 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 मच्छर येतात, मुलं आजारी पडतात. घरामध्ये टॉयलेटचं सुद्धा पाणी याच्यामध्येच ऍड आहे. मग याच्यामुळे माणसं आजारी नाही पडणार का? सकाळी येतात BMC वाले ड्रमात औषध वगैरे टाकायला, त्याचा उपयोग काय? तुम्ही पहिले हे पाणी का साठतंय, कशामुळे हे होतंय, हे याच्यावर तुम्ही फोकस करा ना.
तुम्ही पाणी नसताना येणार, आम्ही हे करू, आम्ही ते करू, आम्ही असं करू, आणि निघून जाणार, परत येतच नाही. पाण्यात बघा कसं आहे आमची हालत, बघा इथं कसा किती त्रास होतोय तो. एवढं पाण्यातून इकडून तिकडं यायला जायला किती त्रास म्हाताऱ्या माणसांना होतो बघा.